हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आज नाश्त्यासाठी वेगळा पदार्थ करणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, स्वच्छ बटाटे घेतलेले आहेत. बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि सोलून पण घेतलेले आहेत मी. आणि एका कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. आणि बटाट्याला छान चव येण्यासाठी मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा. आणि कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर चला, शिट्टी होती आहे तिकडं, तर आपण पोहे घेतलेले आहेत नॉर्मल, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. या पद्धतीने चोळून 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. हे बघा, आता 2 ते 3 वेळा धुवून झालेले आहेत. या पद्धतीने आता एक झाकण ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी. तसंच ठेवून द्यायचं आहे 10 मिनटं. 10 मिनिटांनी आपण उघडून बघायचं आहे. हे बघा, हे हाताने आता चोरून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता पोह्याला बाइंडिंग येण्यासाठी 2 ते 2.5 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे त्यामध्ये. हे बघा, आता बेसन पीठ टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं चपातीचा जसा गोळा मळतो आपण त्या पद्धतीने हा गोळा करून घ्यायचा आहे. एक 10 ते 15 मिनटं हे पीठ मळायला लागतात. तर व्यवस्थित असे मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, या पद्धतीने असं मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल लावायचं आहे या पद्धतीने. आणि तेल लावल्याच्या नंतर सुद्धा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीचा गोळा करतो त्या पद्धतीचा मळायचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या पद्धतीचं पीठ होईल याचा प्रयत्न करायचा आहे. असं छान मळून घ्यायचं आहे. जितकं मळता येईल, जितकं सॉफ्ट करता येईल तेवढं करून घ्यायचं आहे हे पीठ. या पद्धतीने जवळपास आता होत आलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून तसंच ठेवून द्यायचं आहे. बाकी तयारी करून घेऊयात आपण. आता हे बघा, बटाटे शिजलेत का बघूयात. हे बघा, बटाटे शिजले आहेत. आता एक बटाटा एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने बारीक केलेलं आहे. व्यवस्थित असा मिक्स करूयात. आता 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक कट करून घ्यायच्या. कमी तिखटवाली मिरची आहे आणि खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण बारीक कट करून घ्यायची आहे. आता मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे, तोही बारीक कट करून घ्यायचा. काळी मिरी पावडर घ्यायची आहे, ती थोडीशी टाकून घ्यायची, साधारणतः पाव चमच्यापेक्षा पण अर्धा पाव. आणि काळं मीठ टाकलेलं आहे पाव चमचा. नॉर्मल मीठ टाकलेलं आहे. चिली फ्लेक्स, ऑरेगनो, चाट मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा आणि अर्धा लिंबू पिळून टाकायचं आहे. असं हातावर पिळलं की बिया ज्या असतील त्या हातावर येतील, याकरता असं हातावर पिळून टाकायचं आहे. या पद्धतीने व्यवस्थित असं ज्या बिया आहेत त्या हातावर राहिलेल्या आहेत त्या आता टाकून द्यायच्या आहेत. आता व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेऊयात. आता हातानेच करूयात. हाताने व्यवस्थित असं करून छोटे छोटे बोल करून घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने आता छोटे छोटे गोळे करायचे आहेत. या पद्धतीने इतका गोळा करून घ्यायचा आहे. ह्याच्यापेक्षा छोटे केलेत तरी चालतील, कारण थोडेसे माझे जरासे मोठे झाले होते, तर तुम्ही छोटे छोटे करा. हे बघा, अजून मी एक दाखवते. एक छोटा गोळा घ्यायचा आणि छोटासा गोळा करून घ्यायचा आहे या पद्धतीने.
आता आपण याच पद्धतीने सगळे गोळे करून घेतलेले आहेत. आता हे बघा पिठाकडे येऊयात. पीठ झालं आहे तोवर सॉफ्ट. आता व्यवस्थित परत हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे 2 मिनटं. आता त्यामध्ये छोटासा एक गोळा घ्यायचा आहे आणि जसं आपण मोदकाला जी पाळी करतो त्या पद्धतीने ही पाळी करून घ्यायची आहे. हे बघा अशीच या पद्धतीने. आणि आता एक ह्याच्यामधला गोळा घ्यायचा आहे सारणातला, बटाट्याचा आपण केलेला आता, आणि तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तोंड मिठून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिठवायचं आहे आणि व्यवस्थित असं परत गोल अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे. हे बघा हे जरा ओपन झालेलं आहे. व्यवस्थित असं मिठवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हे बघा असा गोळा झाला पाहिजे या पद्धतीचा. आता दुसरा एक भरून दाखवते आहे. हे बघा असाच गोळा घ्यायचा आहे, पाळी करायची आहे. आता अशामध्ये टाकून घेऊन याचं तोंड मिठवून घ्यायचं आहे आणि असं गोल करून घ्यायचं आहे या पद्धतीने. हे बघा आता एक अप्पेपात्र घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसंच तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून झालं की व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे. आता गरम झालेलं आहे आणि एक एक आपण त्यामधला गोळा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि उलटं पलटं करून व्यवस्थित असं शेकून घ्यायचं आहे. आता प्रत्येक गोळा एका एका ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हे बघा आता झाकण ठेवून व्यवस्थित असं 1-2 मिनटं एक बाजू शेकून घ्यायची आहे. 1-2 मिनटाने गॅस बंद मिडियम ठेवायचा आहे. मी जरा मोठाच ठेवला होता, मिडियम साईजचा ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असे सगळे परतून घ्यायचे आहेत. हे बघा सगळे परतून झालेले आहेत आपले. आता परत अलटून पलटून हे चांगले शेकवून घ्यायचे आहेत या पद्धतीने. हे बघा या पद्धतीने जवळपास घ्यायचे आहेत, सगळे काढून झालेले आहेत. आता आपल्याला खाण्यासाठी रेडी आहे. तर चला वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर उद्या भेटू आपण नवीन रेसिपीसोबत. तर बाय.